कपाशीच्या वर्षाला उशिरा पाऊस पडला. उशिरा पाऊस पडल्यामुळे लोकांनी लावण्या केल्या कपाशीच्या. लावण्या केल्यानंतर मग त्या माल तर त्या कपाशींनी पकडला. काही झाडांना कैऱ्या लागल्या, पण ती बोंडाळी पडल्यामुळे ते नुकसान झालं शेतकऱ्यांचं. असं नुकसान झालं ते नुसतं आळ्या पडल्या तर शेतकऱ्यांनी आता ते हैराण झाले. सर्व हैराण झाल्यानंतर मग ते आता शेतकऱ्यांनी काय विचार केला, बा आता हिऱ्यांना बी पाणी नाही, काय करायचं. मग ते राहू दिले. ते असं माल निघतोय 4,000 5,000 मागतायत खाली. 4,000 5,000 मागतायत. तर बा शेतकऱ्यांनी कसं काय जगायचं असं 4,000 5,000 कपाशी गेली तर. आणि आता एक तर हिऱ्यांना पाणी नाही. निसर्गाने असे आमचं नुकसान केलं. आणि याच्यावर सरकारने थोडासा विचार करावा. धुळे जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती झाली आणि शासनाने दुष्काळ देखील जाहीर केला. कमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील प्रमुख पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीचं उत्पन्न कमी निघालं. आपण बघू शकतो की कपाशीचं उत्पन्न एकीकडे कमी निघाले असताना दुसरीकडे हे संकट बाजूला होत नाही तेवढ्यामध्ये या भागातल्या शेतकऱ्यांच्या कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. गुलाबी बोंडअळीमुळे या ठिकाणी उत्पन्नात मोठी घट झाली आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना आपला कापूस या ठिकाणी उन्हामध्ये वाळवण्याची वेळ आलेली आहे. कारण या ठिकाणी या बोंडअळीमुळे मोठ्या प्रमाणात या सर्व कपाशीवर कीड पडली असून त्याच्यामुळे त्याचा भाव देखील कमी झालेला आहे. आणि जे व्यापारी आहेत हे व्यापारी या ठिकाणी याचा भाव देखील कमी मागतात. 4 ते 5,000 रुपये क्विंटल दराने आपल्याला शेतकऱ्यांना ही कपाशी व्यापाऱ्यांना विकावी लागत आहे. एकीकडे दुष्काळात आर्थिक फटका बसल्यानंतर आता पुन्हा उत्पन्न आल्यानंतर त्याला देखील भाव मिळत नसल्याने या भागातला शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 10 ते 12,000 रुपये भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. मनीष वासोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.